लोचनी गदाले
Adavana
कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा किंव माझे सांगा काकुळती अनाथ अपराधी पतित आगळा अनाथ अपराधी पतित आगळा पै पाया वेगळा नका करू आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा किंव माझे सांगा काकुळती तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मज मग हरे उपेक्षिना आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा किंवा माझे सांगा काकुळती कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझे सांगा काकुळती प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग संत श्रोमणी जगदवंदे देवचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबराय यांचा मागणी प्रकारातील अभंग आहे. विठाला आजचा जो जी तुकोबराने विनंती केली ते आपण माऊलीकडे विनंती करू. काय केली विनंती जगद्गुरु तुकोबराने? तुकोबराय म्हणतात तुम्ही कृपाळू आहात, सज्जन आहात आणि संत आहात. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन तशी तुम्ही भाषा वापरली म्हणजे अनेक वचने झाली. नुसता माऊलीच नाही तर तुकोबरायच्या अधिकारचे जेवढे संत होते तेवढ्यालाही तो शब्द लागू पडतो. नामदेव महाराजाचा लागू पडे, नादबाबाला लागू पडे, ज्या म्हणून संत असतील तेवढ्याला तो लागू. तुम्ही संत जन एवढे कृपादान करा माझ, एवढे माझ्यावर कृपादान करा. दान करा, द्या नाही दान करा. दान दिलेली वस्तू परत जात नाही. एवढे कृपादान तुमचे माझ, तुमचे माझ्यावर एवढे कृपादान करा. काय कृपादान करा? आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. पांडुरंगाला माझी आठवण करू नका, कारण आहे तुमच्या हाती म्हणून येतो काकुळती. तुमच्या हातात आहे संतांच्या. संतांनी जर आपल्याला हाताशी धरलं रे धरलं, आपल्याला माहितीच आहे. रेडा बोलवला, भिंत चालवली, मशीद बोलवली, वह्यात काय करणार नाही संतांनी. म्हणून तुम्ही माझी आठवण करून द्या. देवाला आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझे सांगा काकुळती. माझी कीव सांगा आणि ती ही काकुळतीने सांगा, करुणेने सांगा. तुकोबराय म्हणता मी तसं अनाथ आहे, अपराधी आहे. मी अनाथ अपराधी आहे. रोजचे अभंग अशाच होऊन जाते. अनाथ अपराधी पतित आगळा. पतित आहे, आगळा आहे. अनाथ अपराधी पतित आगळा. काय परी पाया वेगळा. मी अनाथ आहे, अपराध आहे. मी तुला एक हीन दिन म्हणून मला बाहेर लोटू नका, बाजूला लोटू नका, तुमच्या पायाजवळ. तुकोबराय शेवटच्या चरणा सांगता तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी. तुम्ही जर माझा वकील पत्र घेतलं, तुम्ही जर माझा तुमचा म्हणून समजलं, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मज मग हरी उपेक्षिना. मग भगवान परमात्मा माझी उपेक्षा करणार नाही. असा अभंगाचा सरळ अर्थ आहे, सगळ्यांना कळलेला आहे. आता थोडे वेळ करू चिंतन. आज आपण अलंकापूर मध्ये आलो आहोत. अलंकापारी भूमी अत्यंत पुण्य आहे, पवित्र आहे. त्यातलं त्यात आपण जिथे बसलो आहोत त्याला सिद्ध बेट म्हणतात. या सिद्ध बेटामध्ये अनेक देवाधिकांनी तपश्चर्या साधना केलेल्या आहे आणि आपले गुरुजी आमचे शांताराम भाऊ त्यांनी येथे जागा निवडली
त्या निमित्ताने आपल्याला सर्वांना येथे येता आलं. आपण येथे आलो म्हणजे एक सुखा करता आलो. देव सुख देतो, संत सुख देतात. आपण सर्वजण सुखाची अपेक्षा करत आहोत. मज लागी दुःख व्हावे ऐसा कोणी भावे नाजवे. असा नवस केला का कोणीतरी? मला दुःख माऊलीला, जगद्गुरु तुकोबरायला, भगवंताला. तुम्ही प्रत्येक जण सुखाची अपेक्षा करता. पण माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, तरी एकलेने अवधान द्यायचे, मग सर्व सुखाशी पात्र व्हायचे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे घड ऐका. ज्ञानोबा म्हणतात, जर माझ्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष दिलं तर तुम्ही सर्व सुखाला पात्र होशाल. आणि आपण तर सर्व सुखाची अपेक्षा करता. सर्व सुख म्हणजे नेमकं आहे तरी काय? मनासारखी पत्नी, मनासारखे मुलं, मनासारखा बंगला, मनासारखी गाडी, मनासारखी सत्ता, मनासारखी संपत्ती, याला आपण सर्व सुख म्हणतो. पण हे तर सुख नाहीच आहे. हे सुख कसं मिळतं हे आपलं प्रारब्धान आहे. हे माऊली देणार नाही, भगवंतही देणार नाही, नाही कोणीच देणार नाही. का ललाटीचे लिहिले न फिटो काही केले, काळा गोरा रंग न फिटो जैसा. ज्ञानोबा म्हणतात, ललाटी म्हणजे कपाळ. कपाळावर 5वीच्या दिवशी जे लिहिलं ते काही केलं पुसत नाही. दृष्टांत दिला, जसा काळा आणि गोरा रंग जात नाही तसं कपाळावर लिहिलं कधीच जात नाही. कोणाचंच जात नाही. देवाचं नाही, देवाच्या बापाचं नाही, साधू संतांचं नाही, कोणाचंच जात नाही. फक्त पर्याय त्याला एक आहे, जर तुम्ही देवाला संतांना शरण जर गेले तर एक होईल. तुमचं जे प्रारब्ध असेल, सुखाचा असो का दुःखाचा असो, ते शीतल जाईल. एका जनादरी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला पण पूर्ण नाही झाला. ते भोगावला शीतळ जात. ते भोगीत असताना हरिभक्ताला भोगीत असताना दुःख नाही, पण भोगावंच लागतो. सांगतो, भजन करा. रामदास स्वामी, जयराम स्वामी, रंगनाथ स्वामी, आणखीन एक स्वामी होते. 4 स्वामी समकालीन एका पाठाची. ही जशी मंडळी ना आता खाली बसले, काही उभे, भाऊकडं गुरुजीकडं एका पाठाला, संस्थेत असतील एका पाठाला. एका पाठाची मंडळी काही आवाजाव करते ना, इकडे करतात माणसामध्ये. पण एकांतात बसले ना मग त्यांचं बघावा. म्हणजे खेड्यावरचे पोरं आणि इथले मग सारखंच पोरच असतात ते. स्वामी योगी महात्मा रामदास स्वामी योगी महात्मा, आपण फोटो पाहिला, मल्ल असा, लंगोट लावलेला, उघडे, हातामध्ये कोबडे, असं. रंगनाथ स्वामी एक योगी महात्मा होते, पण ब्रह्मचारी राहिले. पण राजगुरु झाले. राजेचे गुरु झाले, मग त्याला काय कमी हो. म्हणून तर बरेचसे गुरु श्रीमंत लोक शिष्य करतात.
ती पंक्ती देतात, मठाला मदत देतात, सगळ्या बाजूने मदत करतात, जे ते करणं गरजेचंच आहे. तसे रंगनाथ स्वामी हे राजगुरू होते. ते ब्रह्मचारी खरे, पण अंगावर भरजरी कपडे. राजा पूर्वाच्या द्यायला हातामध्ये सगळ्या बोटामध्ये अंगठ्या, हातात सोन्याचं कड, चप्पल काही 1000-500 रुपयाची, असं थाट. एक दिवस योगाने एका गंगेच्या काठावर दोघांची भेट झाली. रामदास स्वामीची आणि रंगनाथ स्वामीची भेट झाली. रामदास स्वामीने पाहिलं रंगनाथ स्वामीकडं. आता ते सारखे बरं का. हा दृष्टांत मी रामभाऊ महाराजांच्या कीर्तनात ऐकलाय, तो तुमचा मोर ठेवतो. त्यांची भाषा माझी भाषा नाही. ते म्हणते काळे रंग्या, त्यांचा अधिकार आपल्याला म्हणतात. थोडीशी भाषा तसं रंग भरण्याकरता थोडस टाकावं लागत. काळे म्हणे रंग्या, जर तुला हे भोगायचंच होते विषय, मग संसार करायचा ना. कशाला साधू झाला, गोसाई झाला, संसार करायचा. मग अंगठा काय, कडे काय, कपडे काय, बायको काय, गाड्या काय, घोड्या काय, करायचं ना म्हणे तिकडं. कशाला साधू झाला रे? ऐका, रंगनाथ स्वामी म्हणते, स्वामी मी काय करू, मला हे आवडत नाही, पण माझं प्रारब्ध, अवार प्रारब्ध. अंगठ्या काय बळच आल्या का हातामध्ये? इकडे बळच आलं, हे कपडे घातल्याशिवाय आले का? रंगनाथ स्वामी गप राहिले. रामदास स्वामीचा थोडासा अधिकार होता. रामदास स्वामीने काढले कपडे, काढले त्यांनी काही हे रंगनाथ स्वामीच्या अंगावरचे तेवढे कपडे काढले, त्या अंगठ्या काढल्या, ते कडं काढलं, तिथे आजूबाजूला गरीब लोक त्याला वाटून दिलं, तेवढं लंगट लावला. म्हणजे माता चल माझ्या बरोबर, चला. स्वामी पुढं, रंगनाथ स्वामी पाठीमाग चालले. चालता 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 बऱ्याच दूर गेले, जंगलामध्ये गेले, अरण्यात गेले. 10-11 वाजत आले. रंगनाथ स्वामी होते. स्वामी आता ठीक झालं ते झालं म्हणे, पण अरे आता एकादशी जरी असली तरी पण पाहिजेलच ना थोडं बहुत का होईना. थांब म्हणे रे बैस. आता एक बाबळीचं झाड होतं, त्या झाडाखाली बसवलं आणि रामदास स्वामीने मी तुला येतो म्हणे, काही फळं घेऊन, बोरं असते, सफरचंद असते, आम्ही काय जे मिळेल ते घेऊन येतो तुला खायला, पैसे म्हणे. रंगनाथ स्वामी त्या झाडाखाली बसले. रामदास स्वामी फळ आणण्याकरता गेले. योगाने रस्ता शेजारून सोडता, त्याच रस्त्याने त्या रंगनाथ स्वामीचे शिष्य राजा त्याच रस्त्याने येत होता. त्याच्या पुढे घोड्यावाला चालला होता, सैन्य पाठीमाग, राजा त्याच्या पाठीमाग. त्या घोड्यावाल्यानं पाहिलं, कोण आहे साधू? जवळ पाहिलं, माझ्या राजाचे गुरु रंगनाथ स्वामी. घाई खाली उतरला, दंडवत घातला, हात जोडले. स्वामी तुमची अशी परिस्थिती का? आता रोज पाहणार वेगळं, आज पाहणार वेगळं झालं ना. रोज पाहिलं का काय त्यांचा थाट. शिष्य बरोबर, तो अंगावरचे सगळे कपडे लत्ते पाहिलं ना. आज असं पाहिलं, एकदम तो घाबरला, विचारलं स्वामी अशी परिस्थिती का? रंगनाथ स्वामी थोडेसे हसले. आणि बाबा काय करतो, माझा प्रारब्ध म्हणे. परतच पाठीमागं घोडा येऊन गेला. राजा तुमचे गुरुजी अशा अवस्थामध्ये कपडे नाही, अंगावर ते असे बसलेले आहे. राजा घाई खाली हत्तीच्या खाली उतरला, पळतच आला, साष्टांग असं दंडवत घातला आणि विचारलं स्वामी तुमची अशी परिस्थिती का? स्वामीने काय करू, माझं प्रारब्ध म्हणे. काय झालं? माझे गुरुबंधू भेटले, त्यांनी असं केलं. बरोबर काही हरकत नाही. त्याच्या अंगावरले कपडे काढले भरजरी आणि रंगनाथ स्वामीच्या अंगावर घातले. हातातल्या अंगठ्या काढल्या, हातात घातल्या, कड काढलं आणि जेवायला त्यांच्या बरोबर होतच. ते फिरायला गेले होते, गुलाबजाम होते, लाडू होते, नाना प्रकारचे पक्वान ते आलं आणि स्वामीला जेवायला लावलं. तेवढ्यात रामदास स्वामी आले. पाहत होतो इकडं रंगनाथ स्वामी जेवण करता, अंगावर कपडे सगळं थाट माट,
आणि स्वामी आले आणि नमस्कार केला. रंगना स्वामी स्वामी तुम्हाला मी सांगितलं होतं ना माझं प्रारब्ध आहे. प्रारब्ध चांगलंही प्रारब्ध सोडित नाही, वाईटही प्रारब्ध सोडित नाही. एक जण म्हणे घरी पिठलं भाकरी खाऊन कंटाळा आला, चाल बहिणीच्या घरी जाऊ. बहिणीच्या घरी रोज गोड धोड राहत, पण बहिणीचा नवरा म्हणजे यांचा मेवना म्हणे हे आज जरा पिठलं पोळी कर, खूप दिवसाचं खाऊन खाऊन कठोळ गोड. आणि नेमका जेवायचा टायमाला गेला, पिठलं भाकरी मोर आली. प्रारब्ध सोडित नाही. आपलं तुमचं सगळं आहे बरं का. देवांना संतांना चुकत नाही, तुमचं माझंही चुकणार नाही. म्हणून देवावरही भार घालायचा नाही, संतावरही भार घालायचा नाही. आणि असं म्हणायचं नाही का संत तुमचं प्रारब्ध बदलते, अजिबात नाही. जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला निघाले, सगळे आजवर म्हणे चला मला बोलवून करा, कोणी यायला तयार नाही. पण खरंच तुकोबराय निघाल्यावर मग टाळकरी सगळे म्हणाले महाराज तुम्ही चाललेच ना आता, पण कमीत कमी आम्हाला आशीर्वाद देऊन जा ना. तुकोबराय म्हणे घ्या ना म्हणे आशीर्वाद माझा. कर्म धर्म तुमचे असावे कल्याण, हा द्या आशीर्वाद माझा. याला काय आशीर्वाद म्हणायचं? तुमच्याच कर्माने तुमच्या धर्माने तुमचं कल्याण राहावं. संत कधीच आशीर्वाद देते नाही, देतात ते संत नसता. नेनती ताना टोना नामस्मरणा वाचवणे. एक नामस्मरणा सगळं मिळेल तुम्हाला. खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. आपण अवघडात पडतो, पडायचंच नाही अवघडामध्ये. फक्त नामस्मरण करा, अनन्य भावाने देवाला संतांना शरण जा. तुमचं प्रारब्ध जे राहील ते राहील, पण तुम्हाला नक्की सुख मिळेल. पण संतांकडे जात असताना जसं गायीकडे जाणार वासरू, आईकडे जाणार लेकरू, पतिव्रता स्त्री आपल्या पतीकडे जात असताना जसे अनन्य होऊन जाते, तसं संताकडे देवाकडे जाताना अनन्य होऊन जायचं आहे. अहंकाराने जायचं नाही. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवत करावे दास्य सकळ. तनाने मनाने धनाने संतांना देवाला शरण जर गेलं मग आपला उद्धार होईल. ते करीत असताना कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. जे तुमचं सुख आहे ना, आमचे परमपूजनीय संदीपन दादा सांगत असतात, फक्त मिरचेचं रोग ह्या वाफ्यातून काढायचं, तिकडं लावायचं आहे. तेच आहे आपलं जे प्रेम आहे, आपलं जे विषयावर प्रेम आहे ते फक्त विषयातून काढायचं, इकडे देवावर राहायचं. एवढंच करायचं, काहीच नाही. जेवढं आपल्या विषयावर, आपल्या पत्नीवर, आपल्या पतीवर, आपल्या मुला बाळावर जेवढं प्रेम आहे तेवढंच प्रेम इकडे देवावर संतावर लावलं तर काही कमी पडत नाही. पण आपलं तसं नाही. विनोदाने बरेचसे कीर्तनकार विनोदाने सांगतात, देवाला सत्यनारायण करायचं असेल, ते सत्यनारायण करता सामान लागतं. दुकानदार सुद्धा विचारतो तुम्हाला कशाला लागत त्या सुखाला, खायला लागत का देवाला लागत? आपण खूप ऐकले, मला तो येत नाही करू नये बरं का. म्हणजे करणारे वाईट असं माझं म्हणणं नाही. एवढीच एक जागा आहे शिल्लक. वर्म खरं सांगणं, नीती सांगणं, धर्म सांगणं, एवढी शिल्लक जागा नाही. तुम्हाला विनोद हास्य करण्याकरता भरपूर जागा आहे ना तिकडं, त्याच्यामध्ये करावं. आता याच्यात नाही करू. परमपूजनीय आमचे रामभाऊ महाराज राऊत म्हणतात, पूर्वी तमाशाला जाणारे स्वतंत्र तमाशाला जायचे, कीर्तनाला जायचं असलं तर स्वतंत्र कीर्तन करता जायचं. पण आज एवढी व्यवस्था करून ठेवली संप्रदायाने केले, आमच्या कीर्तन करायलाच केले. कीर्तनात तमाशा कृपया करू नये. भरपूर आहे, अतिशय भरपूर आहे.
4,500 तुकोबराचे अभंग आहे. नामदेव महाराजांचे वेगळे आहे, ज्ञानोबराचे वेगळे आहे, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, भागवत, कितीतरी वाङ्मय आहे. कधी संपणार नाही. आपण संपू पण वाङ्मय संपणार नाही. बऱ्याच अंशाने असं येतं का महाराज, मागून मागतो, बऱ्याच ठिकाणी असं असतं, हरिपाठ म्हणताना कीर्तनकार मोबाईल पुढे घेतो, जसं काही दुसरं काही पाहतो, पाहून हरिपाठ म्हणतात. खरंच जीव येते म्हणजे खरंच जीव येते. आता दिंडीमध्ये राहतात ना, बरेचसे चांगले मालिका घेऊन भजन म्हणतात. अरे करा ना पाठ, तुमची बुद्धी चांगली आहे, पाठ करा ना. नाट म्हणजे काय हेच माहिती नाही, फक्त टोक माहिती, टोक प्रमाणापुरते एवढे टोकच माहिती. विचारलं हे टोक कुठलंय, काही सापडणार. बुद्धीचा विकासच नाही ना, बुद्धीला ताणच द्यायचं नाही. मी तर असं म्हणाल, कीर्तनकाराला तारीख द्यायची आहे ना, त्याच्यापासून हरिपाठ करून घ्या, त्याच्यापासून काकडा करून घ्या, आणि त्याला अभंग द्या. 6 महिने आधी अभंग द्या, आणि मग अभंग कीर्तनकाराला बोलवा. बरेचसे शंभूने दिले होते आमच्या तिथे, आमचे दिलीप मामबनकर त्यांच्याकडे नाथांचा हरिपाठ चालू आहे. आमच्या दुगावला कैलास महाराजांकडे मुक्ताईचा ताटीचे अभंग चालू आहे. एका ठिकाणी हरि पण तारीख दिली बाबा, ह्या दिवसात तारीख दिली. नाथषष्ठी किती लांब आहे, 4-8 दिवस झाले. मग फोन केला, महाराज माझी तब्येत बिघडली, मी येऊ शकतो. 4 वर्षे झाले नाही आले. का तुम्ही कस लावते नाही? आज कस आहे, मला गुरुजीने सांगितलं, हा जो मुलगा म्हणजे एक पाठी आहे, एकदा वाचलं का पुन्हा ध्यानात तो येणारच पाठ. आमच्या तिथे तुम्ही पाहिलं असेल, संतोष महाराज आहे. पुढे आला नाही, आळंदीला नाही, पुढे नाही, चतुर्मास नाही, काही नाही, पुढे नाही. इतका सुंदर काय झाला, सुंदर मुखृतही चांगला आहे, एक पाठी आहे. एकदा की अभंग ऐकला का पाठच झाला. आपले बी तसे, आपण त्याला कस लावते नाही ना, कस लावा, कस लावा, पाठ करा, ते आपल्या आत्मसात राहील. मोबाईल तुमच्या बरोबर येणार नाही. कदाचित तुमची दृष्टी गेली, तुम्ही अंतरुण पडलेले आहे, मोबाईल पुढे पाशाल. पण आपल्या आत्मसात जर असेल ना, ते वेळेवर जागा होईल. थोडस मी गेलो ओघामध्ये, बाहेर गेलो, मला क्षमा करा. आपला विषय आहे संतपरा. जगद्गुरु तुकोबराने मागितलं, आज तसं उद्या मागायचं होतं, पण तरी माझा हेतू आपण संतांच्या दरबारात आहे, आपण संताकडे मागावं. जगद्गुरु तुकोबराने मागितलं, आपणही मागावं. काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांचे रीत जाणो तसे. आमच्या वडिलांची रीत आहे, काही मागायचं नाही. पण मागितलं नाही का तुकोबराने, कितीतरी अभंग सापडते आपल्याला. मागणी पर अभंग आहे, करुणा पर आहे, संत पर आहे, मागणी पर कितीतरी अभंग आहे. देवा आता ऐसा घरी उपकार, देहाचा विसर पाडी मज. मागितलं, इथले करी देवा ऐके हे वचन, समूळ अभिमान जाळीव. मागितलं आहे, हेच दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. मागितलं आहे, पण संसारिक मागितलं नाही. संसारामध्ये न मिळो खावया, न वाढो संतान, परी नारायण कृपा करो. न मिळो खावया, न वाढो संतान, फक्त देवाने कृपा करावी, एवढं करावं. आणि जो मागत नाही, देव त्याच्या पाठीमागे लागतो, संत त्याच्या पाठीमागे लागतात. बरं का, आपले साधारण उदाहरण आहे ना, आपल्या घरामध्ये आपले 4-2 नातू असतील ना, एखादा मागतच नाही, त्याला बळच बाबा म्हणतो, भाऊ आणि तुला काही लागत नाही का, घेतो का काही. जो रोज मागतो त्याच्याकडे वाकडी दृष्टी करतो. तसं देवाचं संतांचं तसंच आहे. पण जगद्गुरु तुकोबराला वाटलं की आता महान वैष्णव, नाही ज्ञानियांचे राजे, सगळं जगाचे गुरु असणारे विश्वगुरु, विश्व माऊली ज्ञानोबराया
त्यांच्याकडे काहीतरी मागावं म्हणून तुकोबरायने माऊलीकडे मागितलं अभंगाचं पहिलं चरण. कृपाळू सज्जन तुम्ही सज्जन कृपाळू सज्जन तुम्ही सज्जन कृपाळू सज्जन कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. संत कृपाळू आहे, सज्जन आहात. कसाही प्रसंग आला तरी संत कृपाळूपणा सोडते नाही. काय झालं, एक साधू महाराज नर्मदाबाईची परिक्रमा करत, पायी परिक्रमा करीत होते. 8-10 दिवसाच्या काळात समुद्राच्या काठावर गेले आणि समुद्र पलीकडे ओढून जायचं आहे, माईला ओढायचं नाही म्हणून माईचा जो ओघ आहे त्या ओघाच्या पुढून असं पलीकडे जायचं. 40-45 किलोमीटरचा प्रवास आहे. जवळजवळ तो 99% रात्रीचा करतात. अशा अवस्थामध्ये एक साधू त्या नावेमध्ये बसला आणि 10-12-15 असे विद्यार्थी साधारण 20 ते 25च्या वयोगटातील तेही त्या नावेत बसले. बसल्यानंतर यांचं रक्तच वळवळ करत. एक जण साधू जवळ गेला, साधूची दाढा जाके वाटलेल्या होत्या. एक जण म्हणाला, अय साधू बरं का, तुझी खरे म्हणून म्हणला का तो भाषा, ए साधू बरं का. दुसरा केस ओढतो, ए साधू बरं का, केसाला हात लावायचा नाही. तिसरा म्हणतो, ए साधू बरं का, ओढून टाकतो. नाना प्रकारचे खेळ सुरू केले साधूला, तरी साधू काही म्हणायला तयार नाही. कृपाळू सज्जन काहीच म्हणायला तयार नाही. मग जसं तो म्हणतच नाही ना, तो हे पुन्हा उन्मत्तपणा करायला लागले.
देव सारावे परते, संत पूजावे आरते. देवाला स्वतःपेक्षा संत जास्त, आईला आपल्यापेक्षा मुलगा जास्त आवडतो, तसं देवाला स्वतःपेक्षा संत जास्त आवडतात. आदर्श रूपाने देव त्या साधू जवळ गेला आणि सांगितलं, ए बाबा, अरे त्याला काही प्रतिकार कर ना. अरे तुझे किती ते थट्टा करू राहिले, हाणू राहिले, मारू राहिले, केस ओढू राहिलेले आहे, काय काय बोलू राहिलेले आहे. साधू म्हणतो, जाऊ द्या, त्यांचे समाधानी होईल. कृपाळू सज्जन मी याचा कथा सांगू राहिलो. साधू कसे असतात. पण देव म्हणे, अरे साधू म्हणे, अरे ते 10-15 जण आहे, ते कधी मला आटोपतील का. भगवान म्हणतो, अरे तू फक्त प्रतिकार कर ना, मी आहे ना. तरी साधू नाही म्हणतो, जाऊ द्या, नका काय करू. देव म्हणतो, साधू महाराज करू काही नाव पालटी, यायला पाठवू का समुद्राला, या समुद्रात त्या समुद्राला. काय वाटतं तुम्हाला आता. हा म्हणाला काय हरकत होत. तो साधूचं ऐका, त्याला कृपाळू म्हणतात, त्याला सज्जन म्हणतात. साधू म्हणतो, देवा तुम्हाला त्याला प्रतिकार करून मारता येतं, तुम्हाला नाव पलटी करता येते, मग एकच करा, काही करू नका, फक्त त्यांच्या बुद्धीचा पालट करा. बुद्धी द्या, असं करू नका. साधू कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. पण हे साधू केव्हा पोचतात. कपडे घातल्या ना, दाढी जाटे वाढवल्या ना, भगवे घातल्या ना, मोठी टोपी घातल्या ना, माझ्यासारखं सोहळ घातलं ना. अरे हा ड्रेस आहे, बाहेर रंगाचा आहे, अंतरंगाने साधू पाहिजे. सांगतो भजन करा. एका गावामध्ये एक साधू कीर्तन करता आला. एका घरी त्याला चहा पाण्याकरता, जेवणाकरता नेलं. रात्री त्याची व्यवस्था केली. 2 तास 8 तास त्या घरामध्ये राहिला. मग थोडीफार का होईना बोलण्या चालण्यामध्ये ओळख पळख होत चालते ना. मुलं किती आहे, काय करता, कोण काय करतं, कसं करतं, इकडचं तिकडचं, शेती करता का नोकरी का, असं सगळं गप्पा चप्पा झाला. गप्पा चप्पा झाल्यामध्ये साधूच होता तो. मग 2 मुलं आहे. ही मोठी सुनबाई आहे, ही छोटी सुनबाई आहे. छोटी सर्व्हिसला आहे, ही घरीच आहे. हिचं 2 वर्ष लग्न झालं, तिला आता दिवस गेलेले आहे, असं सासूबाईने त्यांना सांगितलं. दर्शनाकरता आली. साधूने तिला आशीर्वाद दिले. साधू निघून गेले. दुसऱ्या वर्षी पुन्हा तारीख दिली. पुन्हा साधू तेथे आले. साधू येईपर्यंत ती बाई डिलिव्हरी होऊन 2-3 महिन्याची मुलगी झालेली होती. मग साधूच्या मांडीवर दिले. साधूने तिच्या डोक्यावर हात फिरवला, आशीर्वाद दिला. चांगलं झालं. पुन्हा त्या दिवशी राहिली, निघून गेले. पुन्हा दुसऱ्या वर्षी आले. मुलगी चालायला लागली होती. योगाने 2 तारखा द्यायला मिळल्या होत्या. कालेची मिळेल, जागराची मिळेल. 2 दिवस मुक्कामाला थांबावं लागलं. ती मुलगी जवळ यायला लागली. खूप लाड करायला लागले. साधूने त्याला बिस्किट दिलं सर, काय केलं सर, ती मुलगी जवळ यायला लागली. असं करता 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 त्या मुलीचा आणि त्या साधूचं खूप असं प्रेम जडलं, माया जडली. माया तयार झाला. होता दरवर्षी ते 4-4, 2-2 दिवस राहायला लागले. ती मुलगी लहान होती, मांडीवर खेळायची, दाढी ओढायची, पोच करायची, हे आनंद करायचं. असं करता ती मोठी झाली, शाळा जायला लागली. पुन्हा साधूची वाट पाहायची, मधून साधू यायला लागले. असं करता करता त्या मुलीचं लग्न झालं. ती सासरी जायला लागली. पण साधू आले की ती मुलगी निरोप पाठवून पुन्हा साधूला भेटायला यायची. असं करता करता पण ती साधू जेव्हा भेटेल ना तेव्हा साधूला विचारायचे, तुम्ही कोण आहात. जेव्हा भेटले का तेव्हा विचारायचे, साधू तुम्ही कोण आहात, महाराज तुम्ही कोण आहात. महाराज म्हणायचे, सांगल तुला नंतर, सांगल नंतर. असं करता 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 योगाने साधू जीर्ण झाले, म्हणजे म्हातारे झाले. त्याच गावात आजिरी झाले.
आजिरे झाले आणि आता साधू जगणार नाही. साधूलाही वाटलं आता मी जगू शकत नाही. त्या मुलीला निरोप दिला. मुलगी पळतच भेटायला आले. साधूची घटकाल मुजीत होते साधू आणि मग रडायला लागले, अंगावर पडले. महाराज मी तुम्हाला किती वेळा प्रश्न विचारला, आता तरी सांगा ना कोण आहे तुम्ही. ऐका काय मार्मिकता आहे. त्या मुलीच्या तोंडावर हात फिरवला. बाई आता सांगतो मी कोण आहे, मी साधू आहे. काय प्रश्न मोठा अवघड होता का. आता मी साधू आहे. मुलीने विचारलं, एवढ्या दिवस मी तुम्हाला विचारित होते, एखादं ला अवघड होत की सांग ना. अवघडच होत बाई. मी आता 100% साधू आहे. जिंकलो आता. जे जे इंद्रिय म्हणते ते तेच पुरुष करते, ते तरलेच न तरते विशेषण. इतक्या दिवस मला वाटत होतं काय सांगा शेवट माझा गोड होतो का नाही. आज शेवट झाला. माझा बहु गोड झाला, माझा गोड झाला आणि मी आता 100% जिंकलो. आता मी साधू आहे. असे जे साधू आहे ज्ञानोबराय सारखे, तुकोबराय सारखे, नामदेव महाराज सारखे, अशा साधूला जगद्गुरु तुकोबराय कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. बरं का, संत ज्ञानोबराय म्हणतात तेच संत, तेच संत ज्यांचा हेत विठ्ठले नेनते टाना टोना नामस्मरणा वाचोने ते संत विठ्ठल. फक्त दिग्दर्शन करून जातो. संत कृपाळू आहात. आपल्याला माहिती आहे एका राजाला 7-8 मुली झाल्या. राजाने सांगितलं आता जर राणीला जर पुन्हा जर मुलगी झाली तर तुझं शिक्षण करेल. योगायोगाने खरंच मुलगी झाली. मुलगी झाली मरणा भेळ तर दाशीने सगळ्यांनी तयार केले का मुलगा झाला म्हणून जाहीर केला. पण 12-15 वर्षे राजाने मुलाचं तोंड पाहायचं नाही तरच तो जगेल. तो मी मरोसर पाहणार नाही. पण मुलगा झाला, आनंद झाला. मुलगा होऊन तो वाढला. योगायोगाने माझ्या डोळ्या देखत मुलाचं लग्न व्हावा म्हणून लग्न हे जुळलं. एका राजाची कन्या, ह्या राजाचा मुलगा, लग्नाची तारीख ठरले आणि त्या मुलगा रूपी मुलीच्या ध्यानात आलं आता काय व्हायचं. माझ्या राजाची, माझ्या बापाची इज्जत जाईल, जगणं नाही मेलं बरं. म्हणून त्याने घोड्यावर बसला आणि जीव देण्याकरता अरण्यामध्ये निघून गेला. फास टांगलेला आहे, गळ्यात घालायचा, उडी टाकायची. त्याच रस्त्याने ज्ञानोबराया, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, मुक्ताई, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी असं भजन करीत त्या रस्त्याने चाललेली होते. तिला वाटलं आता मरायचं तर आहे, पण आता मरता मरता साधूचं दर्शन घ्यावं म्हणून तो मुलाचेच कपडे घातलेला ती मुलगी आणि श्री संताच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग दंडवत घातला. पायावर डोकं ठेवलं. पण किती ठेवायचं असतं पाया पडणं. पण ते डोके सुटले ना. माऊली होते हे बाळा उठ, कुठपर्यंत पाया पडायचं. ती मुलगी म्हणते बाळ नाही मी बाळी नाही, मुलगी आहे. माऊली म्हणतात मी मुलगा म्हणून तू मुलगीच आहे. जिनी विषमाते विषमाते Thank you.
क्षणामात्रामध्ये श्रीचा तो केला पुरुषोभा कृपाळू सज्जन वेले माणूस जित उठविले सच्चिदानंद बाबा चाललेलं होतं प्रेत त्यांची पत्नी दर्शना करता गेली माऊलीने आशीर्वाद दिला सौभाग्यवती भवा ती माता म्हणते माऊली माझे पतिराज ताटीवर चाललेला आहे खाली ठेवला सच्चिदानंद बाबा म्हणून हाका मारले आणि तो ज्ञानेश्वरीचा लेखक झाला कृपाळू सज्जन मशीद पाऊस आला म्हणून मशीद मध्ये लपायला गेले त्या मशीदचे मालक होते तिथे मुस्लिम समाजाचे तेव्हा आमची मशीद आहे तुम्ही यायचं नाही माऊली म्हणतात तुमची नाही माझी नाही मशिदीला विचारू मशिदीला विचारलं तू कोणाचे आहे हम हिंदू आहे भाषा संत काय करणार नाही हो कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपादान आमच्या शंकर स्वामीने शिरूरचे शंकर स्वामी दिंडी घेऊन पंढरपूरला चालले 2 मुक्कामावर दिंडी राहिली पाऊस आलेला आहे धो जागा नाही मंदिर छोट 100-200 लोक बरोबर म्हणून काहीला विचारलं इथे काही थोडीशी जागा आहे का मला लपायला ते कुच्चळ वट्यावरच होते कुच्चळ वट्यावर असणारी माणसं त्याला काय होतं काय आमचे जगताप महाराज सांगतात अंगाला पाहिलं का त्याच्या डोक्यात तिथे कुठे पण आम्ही त्यांची काही वाईट करते नाही त्याला कधी काही वाईट सांगते नाही चांगला तरी त्याला असे सोहळ्यावाले टोप्यावाले पाहिले का त्यांच्या काय डोक्यात उठते देव जाणे त्याने सांगितलं आहे ना म्हणे मोठा वाडा आहे म्हणे शेजारी एक वाडा होता खरंच मोठा वाडा होता तिथे कोणीच राहतच नव्हतं थेंब गळत नव्हता एवढा भारी वाडा स्वामीला वाटलं काही हरकत नाही गेले शिवमळ्यात राहायला सगळे वारकरी त्या वाड्यामध्ये गेले आपला पिशवा वगैरे टांगलेला आहे हरिपाठाची वेळ झालेली आहे शंकर स्वामीने एकदा खांद्यावर विना घेतला की डोळे झाकायचे हरिपाठ होईपर्यंत डोळेच उघडायचे नाही खांद्यावर विना घेतला टाळकरी उभे आहे श्रोते बसलेला आहे आणि रामकृष्ण हरी भजन सुरू झालं आणि 3च मिनिटांमध्ये फुम फुम करीत असा मोठा भुजंग तिकडं आला
त्यांचे डोळे उघडे होते. त्याने त्या सर्पाला पाहिलं. सर्पाला पाहिल्या सगळे पळून गेले. टाळकरी गेले, श्रोते गेले, पखवाजे गेले, कोणीच राहिले. एकटे शंकर स्वामी राहिले. भजन चालू होतं, हरिपाठ चालू होता. ती शक्ती होती स्वामीची. त्याने सर्पाने असं येटोळ घातलं, असा फणा करून तिकडं बघत राहिले. हरिपाठ झाला, स्वामीने डोळे उघडले तर कोणी दिसत नाही. काय प्रकार. सहज खाली नजर गेली आणि त्या नजरेमध्ये पाहिलं मोठा असा भुजंग त्या ठिकाणी बसला. विचारलं त्याला, अरे संत कोणाला बोलतील? दगडाला बोलवलं, भिंत चालवली. तो तर सजीव प्राणी होता. त्याला विचारलं, कोण रे तू? त्याने नाव सांगितलं, मी वाड्याचा मालक आहे. शंकर स्वामीच्या शब्दाने त्याचं पावर आली आणि तो म्हणाला, काय मी उतार उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐशे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. शंकर स्वामीने कृपा केली, बाबा तुझा उद्धार, चल माझ्या बरोबर वारीला. 2 दिवस वारी केली. 2 दिवस आमची पाथरश्यामीची दिंडी त्या गावाला मुक्कामाला राहत असते. तिथून 2 दिवसात पंढरपूर जाते. तो सर्प एका चक्करीना, शंकर स्वामी एका चक्करीना पंढरपूर मध्ये गेले. चंद्रभागेचं स्नान केलं सर्पाने, स्वामीने. आणि वर पंढरपूरला वर चढताने मेन घाटाच्या खालून एक घाट आहे, पडका घाट झाला, त्याला सर्प घाट म्हणतात. तेथे प्राण सोडला. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुम, अशी ख्याती संताची आहे. म्हणून तुकोबाराय म्हणता, एवढे माणूस आमच्यावर कृपादान करा. काय कृपादान करा? अभंग Thank you.
आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझे सांगा काकुळती. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माऊली माझी आठवण करून द्या. जशी एखादी सासरवाशीन बाई, आता सासरवासही राहिला नाही, सासरवास शब्दही संपणार आहे काही दिवसांनी. आता कदाचित जर आला तर सासूवास होईल, सासूरवास नाही. पूर्वीची सासूरवाशीन बाई एखादा जर माहेरचा कोणी जर भेटलास ना, त्याच्यापाशी निरोप द्यायची. माझ्या आईला सांगा, माझ्या बापाला आठवण करून द्या, तुमची जी गंगू आहे ना ती सारखी तुमची वाट बघत आहे. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. तसे जगद्गुरु तुकोबराय माऊलीला म्हणता, माऊली माझी आठवण करून द्या. तुकोबराय सारखी तुमची वाट पाहत आहे. त्या पद्धतीने तुकोबराय गेले. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा, तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा. त्या पद्धतीने जगद्गुरु तुकोबराय फाल्गुन वद्य बीजीला गेले. तसं तुकोबराय आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आणि माझी कीव सांगा, काकुळती सांगा. काय सांगा की काय तुम्हाला दुःख आहे? खरंच दुःख आहे. आपण सर्व ग्रस्ती आहोत इथे. जर खरंच जर बारकाईने विचार केला, प्रपंचामध्ये खरंच सुख आहे का? तुम्ही अवश्य तुमचं डोकं फिरलं का? सुख नाही तर माझ्याच तुमच्या सहित आपण सगळं संसार करू राहिलो आहोत. मग सुख नाही तर कसे करू राहिलेलं आहे? आपण त्याच्यामध्ये लालचवलं आहे. कसं लालचवलं? आज सुख मिळेल, उद्या मिळेल, परवा मिळेल, सर्व सुखाची आशा जन्म
वाटत पण दिवशी आम्हाला फराळाचा करायचं आहे ना. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आपण सर्व आशामध्ये जगत आशामध्ये जगत असल्यामुळे आपल्याला आठवणच नाही दुःख आहे का सुख आहे प्रपंचामध्ये. तुकोबरायला ते कळलं. तुकोबराय म्हणता करी ऐशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झोरतसे. कधी तुम्ही मला भेटशाल का, माझी तुम्ही आठवण करशाल का, अशी असल्यामुळे तुकोबराय म्हणता आठवण तुम्ही द्यावी किंवा माझे सांगा का कुळते. मी फार बोर झालेलो आहोत. एखादी माणसं खरंच बोर होतात. एखाद्या म्हातारे माणसं बोर होतात. देवाने आता मला खरंच घेऊन जावा, बोर झाले. पण जर खरंच याला विनोदाला दृष्टांत सांगता, एक मुळी विक्या रस्त्याने चालला, जड झाली, तहान लागली, एक झाड होतं, सावली होती, खाली मुळी टाकली, बसला खाली. ए हाय 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 दमा यमा कुठे लपला रे तू, ये बाबा मला घेऊन जाय, काय हे दुःख किंवा माझे सांगा का कोणते. ते होत कल्पतरूच झाड. असं म्हणताच यम धर्म आला ना, चल बाबा तुला न्याला. ते धर्म तू कोण आहे, अरे मी यम धर्म तो हाका मारला आता न्याला. अरे तुला न्यायला नाही बोलवलं म्हणजे मग आता उचलून द्यायला कोणी नाही, उचलून दे मला चालणार. आपलं तसंच आहे. कधी कधी भावाचं झालं, बापरे कैच भांडण झालं, होतच होत. प्रपंच म्हणलं का ते होतच असतं, सगळेच होत, सगळेच होत. त्याच्यामध्ये महाराजही वजा नाही करायचे, सगळंच होत. मग त्या टायमाला खरंच वैताग येतो. नको हा प्रपंच, जेव्हा आंधीला जाऊन राहा. येतोय आळतीला 2 दिवस झाला का आमचे राऊत बाबा म्हणतोय, एक दिवस आला म्हणे एक म्हातारा, 2-4 दिवस राहिला आणि खूप याच्या रूम दिला होता त्याच्याकडं गेला म्हणे. तो रडत होता. काय रे भाऊ, काही पोट दुखत का, कोण तुला काही बोललं का, चतुर्मासामध्ये काही झालं का, काय बिघडलं. नाही महाराज काहीच नाही. काय म्हणलं मग काय, लय नात्याची आठवण येते म्हणे. आपला वैतक असंच आहे. तुकोबरायचा जसा वैतक नाही, तुकोबराय खरंच जगद्गुरु झाले, वैराग्याचे मुकुटमुळे झाले. ते म्हणतात किंवा माझे सांगा का कुळते. खूप विस्तार करता येईल, आपला वेळ कमी आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात माझे किवय सांगा आणि मी कसा आहे. अभंगाचं 3रं पतित आगळा
परी पाया वेगळा नका करू. तुकोबराय म्हणतात, ए माऊली मी अनाथ आहे. अनाथ कोणाला म्हणतो? ज्याला कोणीच नाही, ज्याला काहीच नाही असा मी अनाथ आहे. तुकोबराय तसं मी अनाथ नाही. मला ह्या विषयाने अतिशय अनाथ करून सोडलेलं आहे बरं का. अनाथ अपराधी, मी अपराधी आहे. हो, नाही ऐकले गायले गीत, धरले लाज साडिले हित, नावडे पुराण पैसले संत, केली बहुत परनिंदा. असा मी अनाथ आहे. तुझं भजन केलं नाही, कधी गायलं नाही, कधी ऐकलं नाही, असा मी अनाथ आहे, अपराधी आहे. मी अनाथ अपराधी, पतित आगळा, पतित आहे. परी पाया वेगळा नका करू. मला काही झालं तरी मी तुमचा झालो आहे ना, मला पायाचं वेगळं करू नका. अशी जगद्गुरु तुकोबराय माऊलीकडे संताकडे करुणा भागतात. मला पाया वेगळा करू नका. पाया वेगळा करू नका म्हणजे सतत पायाजवळ ठेवा का? नाही, सतत तुमची आठवण व्हावी. आठवण तुमची सतत माझ्या हृदयामध्ये राहावं का, रात्रंदिवस हृदयामध्ये राहावं अशी आठवण ठेवा. मला पाया वेगळा करू नका. एक वेळ त्या भगवंताचं मोठ्या प्रेमाने भजन करू. एक आभार राहिलेला का चालतो, त्याचा अर्थ सांगून आपली शेवट आपल्या हातात आहे. आपला प्रपंच चांगला करायचा का वाईट करायचा, आपला परमार्थ चांगला करायचा का वाईट करायचा, आपल्या हातात आहे. फक्त आपण करते नाही. आणि त्याला काही भांडवल लागत 10-5 लाख रुपये हे नाही. डोंगरे महाराज म्हणे, एक श्रीमंत ग्रस्त आपल्या घराच्या ओट्यावर, ओसरीवर, फरशात बसलेला आहे. संध्याकाळची वेळ, संध्याकाळच्या वेळेला गोरज मुहूर्त म्हणायचे. आजही म्हणतात, पण आज गोरज मुहूर्त म्हणतात आणि लग्न 9ला लागतं. गोरज मुहूर्त नाही. गोरज मुहूर्त म्हणजे काही येण्याची वेळ, काही रानात चरायला जात्या आणि त्या गेल्याच्या गावगुर म्हणायचे. आता गावगुर राहिला नाही, गाई रानात चरायला जाते नाही, गाई राहिल्या नाही, राहिल्या सगळं वेगळंच राहिलं. त्यावेळेला काही गावात यायच्या, त्याला गोरज मुहूर्त म्हणायचे. गोरज मुहूर्त म्हणजे दिवस माळवला नाही, माळवला अर्धा माळवलेला आहे, अर्धा शिल्लक आहे, सांज वेळ आहे, त्याला गोरज मुहूर्त. अशा वेळेला लक्ष्मी घरी येत असते बर का. लक्ष्मी म्हणजे गायी घरी येत असत्या. लक्ष्मी म्हणजे आपली पत्नी असो, आपल्या सुना असो, कोणी आपला भावजाई असो, त्या रानातून पूर्वी घरी यायच्या, आता रानातच राहत्या, पण तरी घरी येतात. घरी येण्याच्या वेळेला त्याला गोरज मुहूर्त म्हणतात. अशा वेळेला तो आपल्या फरच्यात वस्तीत बसलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याच्या घरातून एक बाई बाहेर निघली, बिगर ओळखी. तिचा याने कधीच तिला पाहिलेलं नव्हतं. तिने पाहिलं त्याच्याकडे, याने तिच्याकडे पाहिलं. कोण आहेस तू? कधी माझ्या घरामध्ये गेली होती? ती म्हणे, मी बऱ्याच दिवसाची तुझ्या घरात होते, मी चालले म्हणे, आता राहायचं नाही तुझ्यापाशी मला, पण तू आहेस कोण? ती म्हणे, मला कीर्ती म्हणतात. कीर्ती नावाची बाई बाहेर निघाली. कीर्ती म्हणजे तुमची आमची धडपड कशा करता आहे. महाराजांनी सुंदर पखवाज वाजवला. एवढ्या मनानं थोडीशी त्यांची कीर्ती झालीच, मोठेपणामध्ये कीर्ती. आमच्या महाराजांनी सुंदर गायन केलं, तेवढी आमची छाती फुगती, म्हणजे आमची कीर्ती वाढते. अशी जी कीर्ती होती ती बाहेर निघाली. तिला कोण जाऊ दे असं म्हणत. आमच्या महाराजांनी सुंदर काकडा केला. सुंदर तुम्हाला जर मला काहीच मला बोललं जमलं नाही, बरोबर झालं नाही, तुमचा चेहरा पडून जाईल. आप कीर्ती, अशी ती कीर्ती बाहेर निघाली. हो, त्याने काय म्हणावं, जाय म्हणावं का? कोणाला वाटतं आपली अपकीर्ती व्हावी?
थोड्या वेळाने तुम्ही म्हणा बाबा तुमचं काही गोड कीर्तन झालं नाही, मला तेवढंच दुःख वाटलं ना. आप कीर्ती कोणालाच आवडत नाही ना. तशी ती कीर्ती घराच्या बाहेर निघाली, तो म्हणला नाही परत ये निघ, तुझं काही काम नाही म्हणे. मला बोलायला बरं वाटत पण एवढं सोपं नाही. एवढं म्हणणारे किती सापडतील, मी स्वतः नाही सापडणार, बाकीच सोडून. कीर्ती अंगणा जाऊन उभी राहिली, खाली मान घालून उभी राहिली. थोड्या वेळाने पुन्हा मधून एक पुरुष आला. त्या पुरुषाला विचारलं कोण आहेस रे तू, कधी गेलता माझ्या घरात? म्हणजे मला यश म्हणता, बऱ्याच दिवसाचा तुझ्या घरात होतो, तुला सगळं तुझ्या पदरामध्ये यश. कांदे लावले तर रोगच पडायचा नाही. हे एवढे कांदे 5,000 रुपये त्याचे 6,000 रुपये घ्यायचे यश. पण आता मी चाललं तुझ्या पदरात आपेश. तू कोणत्याही पक्षाला उभा राहिला तर पडणार, आघाडीला राहणार तर युतीला राह, पडणार म्हणजे पडणार. का मी यश चाललं तुझ्यापासून. याने काय म्हणा जा म्हणा. आपल्याला वाटतं का आपण ज्या त्या व्यवहारात असो, शेतीत असो, नोकरीत असो, धंद्यात असो, आपल्याला अपेश वाटत नाही वाटत. तो पण नाही काय काम नाही तुझं वाला. थोडं बारकाईने ऐका, सगळं कीर्तन नाही काही ध्यानात राहिलं तर चालू, पण एवढं घरी घेऊन जा. पहिलं कोण गेलं तुम्हाला आठवण करून देतो, आठवण तुम्ही. पहिले कीर्ती गेली, खाली मान घालून उभी राहिली. दुसरा यश आला, यशालाही काढून दिलं. यश आणि कीर्ती दोघं जण खाली मान घालून उभे राहिले. तिसरं ऐका आता, तिसरी एक बाई आली. त्या बाईला विचारलं कोण आहेस तू? म्हणे मी लक्ष्मी. लक्ष्मी आता नाही का म्हणे दिवाळीच्या अमावस्येच्या दिवशी तुम्ही माझी किती रांगोळी घालून, सडा संवर्जन घालून, साष्टांग दंडवत घालून, तेवढे बी 500च्या 1000च्या जेवढ्या नोटा तेवढ्या ठेवल्या, सोनं नाणं पार ठेवलं, साष्टांग दंडवत घातला. माते माझ्यापासून कधी जाऊ नको, ती मी लक्ष्मी प्रत्यक्ष बाईच्या रूपाने तुझ्या घरातून चालली. काय वाटतं तुम्हाला आता? आपल्या बाईक कोणी म्हणा, मी तर मानणार नाही, तुमचा तुम्ही ठरवा. नाही मानणार, पण तो म्हणे नाही आई काम नाही म्हणे तुझा. ती उभी राहिली जर पहा, तू जाय म्हणतो पण उद्या तुला चहा प्यायला रुपये मिळणार नाही. तू वारीत आहे, तुला घरी जायचं तर कसं जायचं, पाहिजे असेल का? तर मी ठरवेल ना काय करायचं. नाही काय काम नाही तुझं. लक्ष्मीने चेहरा सोडला, अंगणात जाऊन उभी राहिली. कोण कोणी अंगणामध्ये एवढं ध्यानात ठेवा. कीर्ती, यश आणि लक्ष्मी अंगणात खाली मान घालून चेहरा सोडून उभी राहिली. आता ऐका, पाठीमागून पुन्हा एक पुरुष आला. त्याला विचारलं कोण आहेस तू, कधी होता माझ्या घरामध्ये? तो बऱ्याच दिवसाचा तुझ्याच घरातच होतो, पण आता मला जायचं आहे. अरे पण तू कोण आहेस? तो मी सत्य आहे. सत्य म्हणल्या तर सगळं रागाने पाहिलं, खबरदार पुढे जाशील. सत्याचा पाय एक पुढे एक मागा सर जागे खेळला. पुढं नाही मागा नाही, खबरदार. का का म्हणजे माझ्या आयुष्यात मी कधी असत्यच वागलो नाही, तर तू जाऊ शकणार नाही. तर लक्ष देऊन ऐका एवढंच. आता सत्याला म्हणे माझ्या कलमा पाय कलमा, तेव्हापासून मला कळायला लागल्यापासून तर आत माझं 70 वर्षाचं वय आहे. दाखव एखादी कला मी असत्य वागेल असं तर तू जशी. माणसाला कधी कधी पुण्य इसरत, पाप इसरत नाही. म्हणतात जोग महाराज आपल्या नाशिकच्या रामकुंडावर स्नानाकरता गेले. मोठा महात्मा ब्राह्मण होते. 10-5 ब्राह्मण आले, रामकुंडाच्या त्या पाण्यामध्ये बसवलं. पाणी घेऊन त्यांच्यावर पाणी टाकायला लागले. पापात्मके पापे जाऊ असा श्लोक म्हणायला लागले. जोग महाराज पटकन उभे राहिले. भूदेवा दुसरा कोणताही श्लोक म्हणा, माझ्या आयुष्यात मी कधी पाप केलं नाही, तर कोणतं पाप सोडा. तसा तो म्हणे माझ्या आयुष्यात मी कधी असत्यच वागलो नाही.
तर तू जाऊ शकत नाही. चित्रगुप्ताला बोलवलं. चित्रगुप्तापाशी रेकॉर्ड आहे, रेकॉर्ड. त्यांचं नाही, तुमचं माझं सर्वांचं रेकॉर्ड आहे बरं का. वर्ष श्राद्धाच्या दिवशी चित्रगुप्त येतो, रेकॉर्ड उघडितो. पाप असेल तर नरकात, पुण्य असेल तर स्वर्गादी भोग. त्या चित्रगुप्ताला जिवंतपणे त्या सदग्रस्ताने बोलवलं. अधिकार प्राप्त झाला. चित्रगुप्त आला, यम धर्म आला. काढ रे म्हणे याचं रेकॉर्ड. काढलं रेकॉर्ड. एकही कलम असत्य सापडली नाही. असत्य न सापडल्यामुळे सत्याने कान धरले, घरात शिरला. सत्य घरात गेला. सत्याच्या पाठीमागे लक्ष्मी खाली मान घालून घरात शिरली. लक्ष्मी गेली, पाठोपाठ यश आलं. यश आलं, त्याच्या पाठीमागे कीर्ती आली. सुखाने नांदतात. दृष्टांत संपला. आता तुम्ही मला असं सांगा, सत्य वागण्याकरता किती लाख रुपये लागते? काल परवा वाटले असेल, घेतले असेल. कोणी 500 घेतलं असेल, कोणी 1000 घेतले असेल, कोणा 5000 घेतला असेल, कोणाला लाखही दिले असेल. एका मताचे दिले. पण तरी तुम्ही मत दिलं, बटन तर दाबलंच ना. सत्य वागण्याकरता काय करावं लागत? पुढे बाहेर काही ट्रॅक्टर आणावं लागतो, पिकअप लागे. काय लागत सत्य वागण्याकरता? बायकोला विचारावं लागेल, पत्नीला विचारावं लागेल, भावाचा सल्ला घ्यावा लागेल, का तहसीलदाराला अर्ज करून विचारावं लागेल मला सत्य वागायचंय? काहीच लागत नाही. जसं तुकोबा म्हणतात, देव घ्या फुका, देव घ्या फुका, लगे रुका मुलं काही. सत्य वागण्याकरता, सत्य सत्य म्हणजे चांगलं वागणं, खरं वागणं, याच्यापेक्षा दुसरं काही नव्हतं. सत्य वागलं की हे आपोआप होतं. बोलायचंच नाही, लक्ष्मीला बोलावं लागायचं नाही, यशाला बोलायचं लागायचं नाही, कीर्तीला बोलवावं लागणार नाही. तुम्ही आपापल्या गावात, आपापल्या सोयऱ्या धाऱ्यामध्ये आपल्याला जेवढे ओळखी पाळखी असेल त्यांच्याकडे नजर फिरवा. जे सत्याने वागतात त्यांच्या पाठीमागे हे आपाप येतं सगळं. आपण म्हणतोय अरे त्याचं काही केलं नाही, त्याचं बांधण माझं म्हणजे एवढंच बांध आहे, पण त्याचे कांदे कसे, माझे कांदे कसे? काय नाही बाबा, फक्त तो सत्याने वागतो ना. सत्य वागायचं. डोंगरे महाराज म्हणतात सत्य वागा, तुमचा प्रपंच आपाप चांगला होईल. काही लागत नाही सत्य वागण्याकरता. म्हणून तुकोबराय म्हणतात मी अनाथ अपराधी आहे, पतित आगळा आहे. नाही नाही तुकोबराय तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मज मग हरी उपेक्षिना. एकदा की संतांनी आपलंस केलं की हे आपोआप येतं. संतांनी हाताशी धरलं तर माणसं चांगले वागतात. माळ घातली म्हणजे खाणं पिणं अनिशच तुटतं. तंबाखू खाणं, सिगरेट ओढणं, दारू पिणं, गुटखा खाणं, गांजा ओढणं हे संपून जातं. आणि शाके पैसे आपाप घरी थांबतात. चांगलं माणूस बोलायला लागतं. सत्य वागण्याचं हेच काम आहे. म्हणून तुम्ही निरविल्यावरी तुम्ही फक्त अधिकार घेतला पाहिजे आमचा. तुम्ही वकील पत्र घेतलं रे घेतलं का मग मला काही तुम्ही निरविल्यावरी मज मग हारे उपेक्षिना. मग देवाला तेच लागतं, तुमची कधीच अपेक्षा होणार नाही. असा जगद्गुरु तुकोबरायचा अभंग असाच अर्थ असेल. माझा असा दावा नाही. काही अंशाने जर बरोबर असेल तर गुरुवरे आमचे वैकुंठवासी यदो बाबा त्यांच्या ऐकल्या म्हणून त्यांच्या कृपेने थोडंफार बोलण्याचा प्रयत्न केला. काही माझ्यापासून काही चुकीचं बोललं गेलं असेल तर माझा बुद्धीचा दोष. तुम्ही सर्व मंडळी ज्ञात आहात, ऐकणारे आहात. मोठी मोठी आता ह्या मंडळीने 2-2, 5-5 वर्षे घसलेली मंडळी आहात. ते गायक आहात, वादक आहात. चांगल्या प्रकारे त्यांनी श्रवण केलेलं आहे. ते नेहमी येड्या बागड्याचं ऐकून घेतलं. अर्थात ते ऐकण्याजोगे नाही, पण नाही झालं त्याने ऐकून घेतलं. आता उभाच राहिला, याचं ऐकावंच लागेल. सर्वांना विनंती आहे, आपण माऊलीकडे आलो. माऊलीला हेच सांगा, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा किंवा माझे सांगा काकुळती. माऊलीला आवडे, पांडुरंगाला आवडेल ते करा. मग मी बोलून गेलो सत्य वागा.
सत्य वागण्याकरता जसा पतिव्रते माऊलीला आपल्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालावं लागतं, कुंकू लावावं लागतं, त्याच्या नावाच्या बांगड्या हातात घालावं लागतं. हे जसं करावं लागतं पतिव्रते माऊलीला, तसं आपण भगवंताचं आपण पत्न्या आहोत, त्यांचे दास आहोत. आवडे देवाशी हरिका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्र निव, तुळशी बाळ गळा गोपी चंदन तिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धार आनंद हे. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो जगी परमपूज्य देवासमान. देवाला आवडून ते करावं. गळ्यामध्ये पवित्र अशी देवाची माळ घालावी. आषाढी कार्तिकी आळंदी पंढरपूरची वारी करावी. ओ जय जय देशे भूत ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग जाण निश्चित माझा, असं आपल्या हृदयामध्ये पाळावं. आणि सर्व माझेच आहे, चांगले आहे, माझे भाऊ आहे, माझे बांधव आहे, घरामध्ये दारामध्ये गावामध्ये देशामध्ये सगळे माझे आहे, अशी विशाल बुद्धी ठेवून जगा. हाच परमार्थ आहे. झालेली सेवा प्रभू चरणे संतांच्या चरणे होते. देव आपली या ठिकाणी थांबू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर